अरे आसावरी राजे, सॉरी, आसावरी अभिजित राजे, या 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 बसा. सोहम घरची काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे? घरी चल. घरी चल. मॅडम, शुभ्राने तुम्हाला नीट निरोप दिला नाहीये का? नाही, नसेलच दिला. शुभ्रा तशी वेंदळीच आहे म्हणा. पण मी सांगतो तुम्हाला, व्यवस्थित सांगतो सगळं. तुम्ही खूप अपमान केलायत माझा मॅडम. वाटेल तसं बोललायत मला, सगळ्यांसमोर हाकलून दिलेत मला. तुम्हाला काय वाटलं इतक्या सहज घरी परत येईन मी? हात जोडून माफी मागायची माझी. मानाने घरी न्यायचं मला, तरच मी घरी परत येईन. सॉरी, घरी चल. उपकार केल्यासारखं नाही. मनापासून माफी मागायची मला. सोहम, मी तुला सॉरी म्हटलेलं आहे. घरी चल. गुड. पण अजून एक अट आहे मला. आता आणखी काय हवंय तुला? सांगतो ना, काही काय. हे सगळं घडल्यानंतर मला कळून चुकलंय मॅडम की मी तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. माझं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय हे सुद्धा मला कळलेलं आहे. हे जे काही स्थान आहे ना माझं, त्याच्या बाबतीत मी अत्यंत इन्सिक्युअर आहे. त्यामुळे आता जर मला माझं महत्व वाढवायचं असेल तर मला काही गोष्टी करणं भाग आहे. मुद्द्याचं बोल सोहम. तुला माहितीये का, बाबा तू येईपर्यंत अन्न पाणी कशालाही स्पर्श करणार नाहीयेत. तू पटकन काय तुला हवंय ते बोल. हो, पटकन सांगतो. मग तुम्ही पण माझं पटकन ऐका, म्हणजे मी पटकन घरी आहे. फार काही नकोय मला. कंपनीतले तुमच्या नावावर जेवढे शेअर्स आहेत तेवढे सगळे शेअर्स माझ्या नावावर करायचे. काय वेड लागलाय का तुला? कोण आता परत आरडाओरडा करणार मॅडम? तुम्ही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणार. कशाला उगाच वेळ वाया घालवताय? आणि असाच जर वेळ वाया घालवत राहिलात ना तर पुढे काय घडणार हे माहितीच आहे तुम्हाला. आजोबा काही खाणार नाही, अन्न पाणी सगळ्याचा त्याग करणार. आणि या वयात त्यांना कितपत झेपेल ते? आणि जर का काही बरं वाईट झालं तर या सगळ्याचा दोष तुमचा असणार मॅडम. बघा आता तुम्हीच ठरवा. तुम्हाला तुमचे सासरे जास्त महत्वाचे आहेत का तुमचा इगो? माझ्यासाठी बाबाच महत्वाचे आहे, पण तुझ्यासाठी तू स्वतः सोडून दुसरं काही महत्वाचं नाही हे काही नव्याने नाही कळलंय मला. तुझ्याकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करणार सोहम? ज्या अर्थी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंस त्या अर्थी तुला माझ्याकडनं काहीतरी हवं होतं. हे नक्कीच ठाऊक होतं मला. चल, दिले तुला शेअर्स. देईन मी शेअर, चल. आणि लगेच मी विश्वास ठेवायचा तुमच्यावर? सॉरी मॅडम, माझा विश्वास नाही तुमच्यावर. कारण आधी तुम्ही हे सुद्धा म्हणायचात की सोहम, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू माझा मुलगा आहेस याचा मला प्रचंड अभिमान आहे. घरातून बाहेर हकलताना कुठे गेला अभिमान? घरातून बाहेर हकलताना मला वाटेल तसं बोलताना एका क्षणाचाही विचार केला नाहीच. माझा नाहीये विश्वास तुझ्यावर. मग काय करायचंय तुला? सिंपल. हे स्टॅम्प पेपर आहेत, याच्यावर सही करा. मी लगेच घरी येतो. काय लिहिलंय त्याचं? हेच आत्ता जे बोललोय तेच लिहिलंय. या कंपनीतले तुमचे सगळे हक्क, तुमच्या नावावरचे सगळे शेअर्स तुम्ही माझ्या नावावर म्हणजेच सोहम प्रभाकर कुलकर्णी ह्याच्या नावावर करताय. सही करा. आसावरी मॅम, प्लीज साइन करा. प्लीज 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 प्लीज. थांबा ना. करा.
काय एवढा कसला विचार करताय? नका विचार करू, आता विचार करायची वेळ निघून गेली ऑलरेडी. आणि विचार करत बसलात तर पुढे काय होईल ते माहितीये तुम्हाला. चला चला, नका विचार करू फार. आता तुमच्यामुळे उशीर होता, माझ्यामुळे नाही. मी रेडी. करा, सही करा. काय झालं? बरी आहेस ना तू? सोहम येतोय ना? तुला म्हंटल होतं सॉरी मी तुझ्या बरोबर येतो म्हणून. आई मुलाचं नातं इतकं तकलादू असतं का हो? सोहमला माझ्याबद्दल प्रेम माया तर राहू दे, साधा आदर सुद्धा नाहीये. गेली काही वर्ष माझ्या मागे पुढे मॅडम मॅडम करत फिरणारा सोहम तो हाच आहे. इतका स्वार्थी. मी त्याला किती सज्जन समजत होते. त्याचं ते आपल्यासमोर वागणं, ते कपडे घालणं, सगळं खोटं होतं. एखादा माणूस 24 तास असा मुखवटा घालून कसा काय वावरू शकतो, मला विश्वास नाही बसत आहे त्यावरच. ती कष्ट घेतले होते मी हा बिझनेस मोठा करण्यामध्ये. आज एका क्षणात माझा सगळा बिझनेस गमावून बसले. सोहमने तुझ्याकडे काय मागितलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण त्याला पैशा पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. बिझनेसची काळजी करू नकोस, तो परत उभा करताय. पण आसावरी तुला आता खूप खंबीर व्हायला हवंय, कारण तो आता राहायला येणार आहे घरी. सध्या दत्ताच्या तब्येतीसमोर आपल्याला दुसरं काही महत्वाचं नाही. मी फोन करतो, सोहम येतो म्हणून सांगतो, मी ते काहीतरी खातील. हा बाबा बोला. हा शुभ्रा, दत्ताला सांग सोहम थोडा घरी येतोय. बाबा फोन स्पीकरवरच आहे, ऐकलं आजोबांनी. हा दत्ता, प्लीज काहीतरी खाऊन घ्या. ठेवतो मी फोन. आजोबा झालं ना मनासारखं? आता प्लीज थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना. मला भूक राहिलीच नाही. चल चल, आपल्या बरीच कामं आहेत. माझा कुलदीपक येतोय, त्याच्या स्वागतासाठी मला दारात उभं राहायला पाहिजे. तू त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायला घे. मी गावाकडनं भाज्या आणल्यात ना, त्यातली कुठली तरी भाजी कर. ते दोन्ही भाज्या आवडतात त्याला. आणि महत्वाचं म्हणजे अक्षरच ताट तयार कर. मी स्वतः स्वागत करणार त्याच. हो आजोबा, सगळं करते. तुम्ही शांत व्हा आणि खाऊन घ्या. अगं जा बाई जा, तू कामाला लाग. हो आजोबा, हा शांत व्हा तुम्ही. बावड्या किती खुश आहे बाबा येणार म्हणून. अरे हो हो हो, थांब येतोय जरा, येतोय. हा ठीक आहे, माझं कुलूप येतो. सोहम कुठे आहे? सोहम येतोय. तुमच्या बरोबर येणार होता ना तो. बाबा तू लहान आहे का आता आमच्या सोबत यायला? तो येतोय मागून. बाबा आता तरी झालं ना तुमच्या मनासारखं सगळं? तुम्ही खाल्लत का काही? खाल्लंय मी. ठीक आहे. चालला कुठे तुम्ही? सोहम येतोय ते स्वागतासाठी उभे राहा. आम्ही सगळे उभे आहोत तिथे. बाबा तुमचा ना तो परत येतोय म्हणून तुम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही करा त्याचं स्वागत. माझ्या आणि सोहमच्या नात्यात आता काहीच उरलं नाहीये. बाबा तुम्ही खूप चुकीचं वागताय सोहमच्या बाबतीत. तुम्हाला नाही कळत आहे. तो जेव्हा तसा वागला तेव्हा जर तुम्ही इथे असता, तुमच्या डोळ्यासमोर जर ते घडलं असतं ना, तर बाबा तुम्ही असे नसता वागला. बरंच झालं तुमच्या समोर काही झालं नाही, कारण तेही तुम्हाला सहन झालं नसतं. बाबा सोहमच्या बाबतीत मी जो निर्णय घेतलाय ना, त्याचा तुम्ही आदर करायला हवा होता. आज सोहमला माफ करून त्याला घरात परत यायला लावून तुम्ही त्याच्या चुकीच्या वागणुकीला प्रोत्साहन देताय बाबा. अँड आय एम सॉरी बाबा.
हे माझ्या तत्वात बसत नाही. शुभ्रा तू कुठे चाललीस? आता दादा येणार आहे ना, थांब ना. तू नव्हतास ना तेव्हा मी एकदम सॅड होतो, पण आता तू आलास ना मी एकदम हॅपी. शाबास. थांबा आजोबांना भेटू द्या. आजोबा कसे आहात? तू नव्हतास, शुभम सारखा मी सॅड होतो. आता तू आलायस, आय एम रिअली हॅपी. अगं कुठे चाललीस तू? घे नवऱ्याला ओवाळ. अगं बघतेस काय, कुलकर्णी घराण्याचे संस्कार आणि परंपरा विसरायच्या नाहीत. हा नवरा आहे तुझा, धर ओवाळ. ये इकडे. ज्याला ओवाळून टाकायचं त्याला ओवाळावं लागतंय ना. चला सोम, आज चला. चल, तू कुठे चाललीस? बॅग घेऊन ये. ये. दादा तू ना. हो हो, अरे हो हो हो, अरे मी घरीच आलोय बबडू, आणि आता कुठेही जाणार नाही मी, कळलं? तू तुझी टॉईज काढ, आपण मस्त खेळूया. जा जा जा, जा. जा लवकर. मी देवासमोर साखर ठेवून आलो. हो, आलो. आलोच. काय मग शुभ्रा, आलो की नाही मी परत? तुला काय वाटलं इतक्या सहज हार मानेन मी? तू आणि तुझ्या सासूने घराबाहेर काढलं ना मला. तुम्हाला असं वाटलं असेल आता हा सरळ निघून जाईल, मॅडमनाच परत आणावं लागलं ना घरी. आता तुला कळलं असेल की हे घर कोणाचं आहे आणि या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. शेवटी मी जिंकलो की नाही? सोहम, हाच फरक आहे आपल्यात. या सगळ्याकडे तू हरणं आणि जिंकणं या दृष्टीनं बघतोयस, आणि माझ्यासाठी मात्र आजोबांचा आनंद महत्वाचा आहे. आयुष्याकडे तू स्पर्धा म्हणून बघतोस, आणि मी मात्र माझ्या माणसांच्या आनंदासाठी जगते. लवकरच कळेल कुठली माणसं तुझी आहेत आणि कुठली माणसं माझी आहेत. दादा कळलं का? आलो रे. दादा. अरे आलो आलो, किती ओरडतो. चल चल चल, लगेच खेळूया. वा. दादा तू मला का सोडून गेलास? खूप आठवण येत होती. परत नाही जाणार. हा, परत नाही जाणार. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. चल खेळूया. तू पान वाढेल घे. सोमला भूक लागली असेल. दादा मला खेळून ना बोर झालंय, त्यामुळे ना आपण घोडा खेळायचा. घोडा घोडा काय, उंट उंट खेळणार? म्हणजे तुला माहित नाही? चल वर चल, बघ तुला दाखवतो. उंट कसा जातो सांग. अरे एवढ्यात काय घाबरतो? चल चल चल. आता तुला गरुड दाखवतो. गरुड. हा, गरुड बघा. आता आपण एकदम उंचावर असं इमॅजिन करू. ओके, हे बघ. अरे वा वा वा. अरे वा वा वा. असावरी काय चाललंय सगळं? हं? जणू काही घडलंच नाही असं कसं वागू शकतात हे? शुभमचं समजू शकते मी, तो बिचारा लहान आहे. कुठल्याही मुलाला आपली आई आणि बाबा दोघंही हवे असतात. त्यातून सोहम कसा वागलाय, त्यांनी काय चूक केली आहे हे समजायचं वयच नाही हो त्या पोराचं. पण बाबांचं काय?
बाबा कसे असे वागू शकतात? त्यांना त्यांचा फक्त नातू दिसतोय, त्या नातवाने केलेली चूक दिसत नाहीये, त्याचा अपराध दिसतच नाहीये. काय करताय ते? सोहमनी आपल्या सगळ्यांना फसवलंय, कळत नाहीये बाबांना. आत्ताच आपण त्याची चूक त्याला दाखवून दिली नाही, त्याला आपल्यापासून दूर केलं नाही, तो पुन्हा पुन्हा आपल्याला फसवत राहील, असाच वागत राहील. सोहमसाठी सुद्धा ते घातक आहे हे नाही कळत आहे का बाबांना? कुठल्या शब्दात त्यांना मी समजावून सांगू? आणि शुभ्राही बाबांसोबत उभी होती, औक्षणाचं ताट घेऊन उभे होते बाबा. स्वागत करावं असं काही केलंय का सोहमनी? काय आहे? कशी अशी वागू शकते शुभ्रा? शुभ्रालाही कळत नाहीये. काय मला कळत नाही, मी काय करू? शांत शांत हो, बस ये बस. नाही, खरं आहे तुझं. आजपर्यंत सोहम चुकत होता आणि शुभ्राला सगळं भोगावं लागत होतं. तर दत्ता चुकतो आणि त्याची शिक्षा मात्र परत शुभ्रालाच भोगावी लागते. आपल्याला पटलं नाही म्हणून आपण तिथून निघून आलो, पण शुभ्रा हे सगळं मनावर दगड ठेवून सहन करते, फक्त दत्तासाठी. त्यांच्यासाठी सहन करते ना, त्यांना कळायलाच हवं हे. मला ना तू आता चिडलेलीस, आपण नंतर बोलू दत्ताशी. मला सांगा, सोहमने केलेली चूक शुभ्राने केली असती तर केलं असतं का बाबांनी माफ? म्हणाले असते का सोहमला विसरून जा सगळं? केलं असतं का तिचं असं स्वागत? मग हा फरक का? प्रत्येक वेळेला बाईनीच का पडती बाजू घ्यायची? बाईनीच का कॉम्प्रोमाइज करायचं? बापरे बापरे बापरे, ही कुठली फाईट आहे? बाबडू राजा मस्तीपुरे, जेवून घे बरं. ए शुभ्रा, तू खूप बोललेस बर का. हे परफेक्ट बोललास तू. दादा एवढ्या दिवसांनी ना घरी आलाय, मला जरा करू दे ना मस्ती त्यासोबत. हो रे, काय चाललंय बापलेकांचं? काय नाही, बऱ्याच दिवसांनी भेटला ना, मला भरव म्हणून मागे लागलाय. अरे मग भरव की, एवढं काय? हो भरवतो आहे काय म्हणून तर एकच प्लेट घेते. बरं. तू नव्हतास तर बेचैन होता, नुसता चिडचिड करायचं सारखा. आज बघ ती आनंदी आहे. बघतेस ना शुभ्रा, आज मी पण खूप आनंदात आहे. आज बऱ्याच दिवसांनी आपण तिघ जण एकत्र बसतोय जेवायला. एक मिनिट हा. हा. आई बाबा जेवायला या. आजू आणि आजो आज जेवायला नाही येणार आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांना भूक नाहीये. बाबा, तुमचा नातू परत येतोय म्हणून तुम्हाला खूप आनंद झालाय, तुम्ही करा त्याचं स्वागत. माझ्या आणि सोहमच्या नात्यात आता काहीच उरलं नाहीये. तू इतके दिवस नव्हतास बाहेर, व्यवस्थित जेवायला मिळत होतं ना तुला? नाही आजोबा, हालत झालेत खूप. ठीक आहे, कसे तरी दिवस ढकललेत, पण आज मिळतंय ना छान खायला. पोटभर जेव रे बाबा. हो. ए दादा, तू मला भरवणार होतास ना? अरे हो, विसरलो. घे. तो मी कपडे जे तू काय घातलेस ते तुला बाहेर तुझे कपडे मिळाले नाहीत म्हणून घातलेस? नाही आजोबा, अगदी स्पष्ट सांगायचं तर मला असेच कपडे घालायला आवडतात खरं तर. दादा, मला पण तुझे कपडे खूप आवडले. एकदम रॉकिंग दिसतोयस तू ह्याच्यात. दिसतोय ना? येस, हार्ड. सोमी एकच पोळी घेतलीस तू? शुभ्रा, वाढ त्याला एक पोळी. कुठे चाललीस तू आता? थांब जरा, पतिराज जेवायला बसले तुझे. मग आजोबा, आई बाबांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यांना जेवण देऊन येते. ठीक आहे, जा, पण त्यांना एक माझा निरोप सांग. या घरात कुणी मेलेलं नाही. त्या खोलीत बसून शोक करायची गरज नाही. बाहेर इथे जेवणात सामील व्हा म्हणून. आजपर्यंत एकत्र जेवणाची परंपरा आहे कुलकर्णी खानदानाची.
ही परंपरा मोडता कामा नये. घरात जाऊन सांगता.